हाय एवरीवन. महाटेट 2022 महाटेट 2022 जी की फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यासाठी आपण पेडोलॉजीचे काही मेन टॉपिक्स आहेत ज्यावर प्रश्न विचारले जातात ते आपण कवर करणार आहोत. तर चला सुरू करूया. बघा, आज आपण मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश यावर चर्चा करणार आहोत. आणि मेन म्हणजे जसं पेडोलॉजी 30 to 40 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात जे पेडोलॉजीशी रिलेटेड असतात. तर मला असं वाटत नाही की आपण एक पण जे टॉपिक आहे, सब टॉपिक आहे ते मिस करायला पाहिजे. म्हणून मोस्टली आपण सर्व टॉपिक्स कवर करणार आहोत. आणि त्यामध्ये आजचा जे टॉपिक आहे ते मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश हे कवर करणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात आधी की पोझिशन ऑफ इंग्लिश इन स्कूल करिक्युलम. आता पोझिशन ऑफ इंग्लिश इन स्कूल करिक्युलम. इंग्लिश हॅज बिकम inevitable in the school curriculum. It enjoys the position like language 1, language 2 and language 3. इंग्लिशला आपण असं म्हणू शकतो की लँग्वेज 1, लँग्वेज 2 किंवा लँग्वेज 3 असं म्हणून यूज केल्या जाऊ शकते किंवा यूज केल्या जात असते. आता बघा, आठवण ठेवायच्या गोष्टी जे इम्पॉर्टंट आहे तेच मी कवर करत आहे. ठीक आहे. इंग्लिश इज द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन ऑल द इंग्लिश मीडियम स्कूल्स. जे काही इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्यामध्ये जे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे ते इंग्लिशच आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज इन इंडिया इंग्लिश इज टॉट ॲज अ सेकंड लँग्वेज. आता लक्षात घ्या की इंग्लिशला इंडियामध्ये ॲज अ सेकंड लँग्वेजमधून शिकवलं जात असते. लक्षात घ्या, इन इंडिया इंग्लिश इज टॉट ॲज अ सेकंड लँग्वेज. म्हणजे इंडियामध्ये इंग्लिशला कुठलं पोझिशन दिलं गेलं आहे किंवा शिकवण्यासाठी कुठलं पोझिशन घेतलेलं आहे तर ते सेकंड लँग्वेज म्हणून यूज केलेलं आहे. ओके. देर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज अँड इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज. इंग्लिश फॉरेन लँग्वेज म्हणून आणि सेकंड लँग्वेज म्हणून त्यात काय आहे, डिफरन्स आहे. अ फॉरेन लँग्वेज इज लर्न्ड मेनली टू नो द कल्चर अँड द लिव्हिंग स्टाईल ऑफ people of another nation, whereas second language is learned mainly to use the target language in the society. तर बघा, इंग्लिश इज अ फॉरेन लँग्वेज का बरं आपण शिकत असतो तर दुसऱ्या नेशनचं कल्चर काय आहे, लिव्हिंग स्टाईल काय आहे तिथल्या लोकांची हे माहिती करण्यासाठी आपण फॉरेन लँग्वेज यूज करत असतो. आणि इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज तर का बरं यूज करत असतो का मेनली टू यूज दी टार्गेट लँग्वेज इन दी सोसायटी. एक टार्गेट लँग्वेज यूज करण्यासाठी आपण इंग्लिश यूज करत असतो. तर बघा, दॅट वे इंग्लिश हॅज टू बी टॉट इन इंग्लिश ॲज दी सेकंड लँग्वेज. आणि म्हणूनच इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज इंडियामध्ये यूज करत असतात. आता यामध्ये काय आठवण ठेवायचं आहे, इंग्लिश ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन लँग्वेज 1, 2, 3 हे इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये इंग्लिश ॲज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की इंग्लिश ॲज अ फर्स्ट लँग्वेज म्हणून शिकता येते, सेकंड आणि थर्ड लँग्वेज म्हणून शिकता येत असते. थर्ड आहे की इंडियामध्ये इंग्लिशला जे पोझिशन दिलं गेलं आहे शिकण्यामध्ये मीन्स एज्युकेशनमध्ये ते सेकंड लँग्वेजचं दिलेलं आहे. इन इंडिया इंग्लिश इज टॉट ॲज अ सेकंड लँग्वेज. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज आणि इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज त्यामध्ये काय आहे, लिटल बिट डिफरन्स आहे. तर फॉरेन लँग्वेज आपण का बरं शिकत असतो, दुसऱ्या नेशनचं कल्चर, लिव्हिंग स्टाईल ऑफ पीपल या सर्व गोष्टी माहिती करण्यासाठी आपण फॉरेन लँग्वेज शिकत असतो. ॲट दी सेम टाईम इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज एज्युकेशनमध्ये जे यूज करत असतो ते ॲज अ टार्गेट लँग्वेज म्हणून आपण यूज करत असतो. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके. यामध्ये आणि नेक्स्ट आहे की जसं आपल्या TETमध्ये होत असते की कोणी कुठलं डेफिनेशन दिलेलं आहे किंवा कोणी काय म्हटलेलं आहे त्याबद्दल विचारलं जाऊ शकते. तर बघा, अकॉर्डिंग टू प्रोफेसर गॅटनबॅक there are two general aims. Learning the language, doing something with language when it is learned means अंडरस्टँडिंग दी लँग्वेज. तर आता त्यांच्यामध्ये दोन एम काय आहे इंग्लिशचे, तर लर्निंग दी लँग्वेज मीन्स लँग्वेज शिकणं हे एक एम आहे. इंग्लिश शिकणं म्हणजे एक एम आहे की आपल्याला शिकायला पाहिजे. आणि दुसरी म्हणजे डुईंग समथिंग विथ लँग्वेज वेन इट इज लर्न विच मीन्स अंडरस्टँडिंग दी लँग्वेज. मीन्स कुठल्या प्रकारे जेव्हा आपण लँग्वेज यूज करत असतो ते शिकणं म्हणजे
काय होईल की आपण ते लर्न केलेली आहे किंवा आपण शिकलेलो आहो म्हणून आपण ते ॲज अ लँग्वेज यूज करत आहोत. ओके. वेन स्पोकन ऑर रिटन अँड एक्सप्रेसिंग वन थॉट्स फिलिंग अँड आयडियाज मीन्स फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की कुठलीही लँग्वेज शिकल्यानंतर इंग्लिश असू द्या किंवा दुसरी असू द्या कुठलीही लँग्वेज शिकल्यानंतर आपण ते खूपदा यूज करू शकतो. जसं काही रीड करू शकतो त्या लँग्वेजला, राईट करू शकतो, फिलिंग्स एक्सप्रेस करू शकतो, त्यामध्ये बोलू शकतो. असं खूप साऱ्या गोष्टी आपण करू शकतो. दी एम्स ऑफ टीचिंग इंग्लिश इज टू मेक अ स्टुडंट. आता एम काय आहे इंग्लिश टीच करायचं किंवा इंग्लिश शिकवण्याचं. तर सर्वात आधी काय आहे अंडरस्टँड इंग्लिश वेन स्पोकन. इंग्लिश जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा आपल्याला समजली पाहिजे म्हणजे तेव्हा स्टुडंट्सला समजली पाहिजे. स्पीक कॉम्प्रिहेन्सिबल इंग्लिश. चांगल्या प्रकारे आपण इंग्लिश बोलू शकलो पाहिजे. रीड इंग्लिश अँड कॉम्प्रिहेंड दी कंटेंट. इंग्लिश रीड करणे, वाचणे आणि कुठलंही काही गोष्ट दिलेली आहे तर ते तुम्हाला समजायला आली पाहिजे. राईट इंग्लिश विथ लॉजिकल कोहेन्शन. इंग्लिश एक प्रॉपर वेमध्ये आपल्याला लिहिता आला पाहिजे. कॅन ट्रान्सलेट फ्रॉम इंग्लिश टू वर्नाक्युलर लँग्वेज अँड वाईस वर्सा. आपण इंग्लिश शिकल्यानंतर ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये फॉर एक्झाम्पल एखादी खूप चांगलं बुक आलेलं असेल इंग्लिशमध्ये तर आपण ते मराठीमध्ये किंवा कुठल्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे एम्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲट अ प्रायमरी लेवल. इंग्लिश ॲट अ प्रायमरी लेवल शिकवण्याचं म्हणजे एम काय आहे तर बघा एम्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲट अ प्रायमरी लेवल टू लर्न इंग्लिश अल्फाबेट. आता बघा प्रायमरीसाठी जसं DED आणि BED यामध्ये डिफरन्स आहे, यांचे पेपर वेगवेगळे असतात. त्याचप्रकारे इथं प्रायमरी लेवल दिलेलं आहे तर तुम्ही लक्षात घ्या की टीचिंग इंग्लिश ॲट प्रायमरी लेवल. ओके. टीचिंग इंग्लिश ॲट प्रायमरी लेवल याचे कारण काय आहे तर बघा सर्वात आधी की मुलांना अल्फाबेट लर्न करता आले पाहिजे म्हणजे अल्फाबेट ओळखता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे आणि लिहितासुद्धा आले पाहिजे. टू लर्न इंग्लिश अल्फाबेट. अंडरस्टँड सिम्पल स्टेटमेंट्स वेन स्पोकन. किंवा समोरचं कोणी व्यक्ती इंग्लिशमध्ये बोलत असेल तर त्या मुलांना ते कळायला पाहिजे. नेक्स्ट टू एक्वायर नॉलेज टू रीड इंग्लिश अँड ॲटलिस्ट सिम्पल वर्ड्स. एक्वायर नॉलेज टू रीड मीन्स कुठली गोष्ट दिलेली असेल फॉर एक्झाम्पल एखादी बुक इंग्लिशमध्ये दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल जनरल नॉलेजचं बुक असेल तर ते त्यांना वाचता आलं पाहिजे आणि नॉलेज गेन करता आलं पाहिजे. टू गेन रिक्वायर्ड वोकॅबलरी. जे वर्ड्स आहे ते जे त्यांना यायला पाहिजे ते इंग्लिशमध्ये यायला पाहिजे ते त्यांना शिकायला मिळत असते. टू प्रोड्यूस सिम्पल स्टेटमेंट्स. आणि कोणी बोलत असेल तर त्यांचा रिप्लायसुद्धा त्यांना इंग्लिशमध्ये देता आला पाहिजे किंवा ते इंग्लिशमध्ये बोलू शकले पाहिजे. टू अंडरस्टँड सिम्पल क्वेश्चन्स अँड आन्सर्स. जे सिम्पल क्वेश्चन अँड आन्सर्स आहेत ते त्यांना समजायला यायला पाहिजे. टू आयडेंटिफाय दी ऑब्जेक्ट बाय देअर नेम्स. एखादी ऑब्जेक्ट दिलेला आहे फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की ब्रिंग अ ग्लास तर असे जे शब्द आहे ते त्यांना कळायला पाहिजे. कुठले नेम्स आहे तर ते टेलिव्हिजन आहे की विंडो आहे हे जे नेम्स आहे ते त्यांना कळायला पाहिजे की कुठल्या वस्तूला काय म्हणत असतो. टू रीड अँड अंडरस्टँड स्मॉल स्टोरीज अँड इन्सिडेंट्स. जसं KG2 फर्स्ट स्टँडर्डमध्ये शॉर्ट स्टोरीज असतात ते त्यांना वाचता आणि समजायला यायला पाहिजे. टू राईट इंग्लिश लेजिबली अँड प्रॅक्टिस दी 4 स्टाईल्स ऑफ रायटिंग. आता इंग्लिश लिहिता पण आली पाहिजे व्यवस्थितपणे ॲज वेल एज प्रॅक्टिस दी 4 स्टाईल्स ऑफ रायटिंग. आणि 4 स्टाईल्स रायटिंगच्या ते पण त्यांना करता यायला पाहिजे. तर तुम्ही लक्षात घ्या की इंग्लिश प्रायमरी लेवलचे जे एम्स आहे ते काय आहे, सेकंडरी लेवलचे काय आहे आणि हायर सेकंडरी लेवलचे काय आहे तर तुम्ही लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. कारण की प्रायमरीमध्ये एम्स वेगळे असतात, सेकंडरीमध्ये वेगळे असतात आणि हायर सेकंडरीमध्ये वेगळे असतात. तुम्ही लिहिलं नसेल तर मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर हे अपलोड करणार आहे तर तुम्ही ते करून घ्याल. ओके. नेक्स्ट
नेक्स्ट आहे एम्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲट सेकंडरी लेवल. सेकंडरी लेवलवर इंग्लिश शिकवण्याचे काय एम आहे? टू अंडरस्टँड स्पोकन इंग्लिश विथ ईज अँड टू अंडरस्टँड इंग्लिश फ्रॉम ब्रॉडकास्टिंग. आता बघा, इंग्लिश बोलतासुद्धा यायला पाहिजे, जेव्हा कोणी बोलत आहे तेव्हा समजायला यायला पाहिजे. टू स्पीक सिम्पल इंग्लिश करेक्टली आणि फ्लुएंटली. सिम्पल इंग्लिश खूप चांगल्या प्रकारे करेक्टली आणि फ्लुएंटली बोलता यायला पाहिजे. टू रीड इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन ॲट दी रिजनेबल स्पीड. जे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन जसे पॅसेजेस दिले जातात ते एक रिजनेबल स्पीड, ते एक बरोबर स्पीडवर मध्ये वाचता यायला पाहिजे. टू प्रनाऊन्स दी वर्ड्स करेक्टली सो ॲज टू डिकोड बाय अदर्स. कुठलेही वर्ड्स प्रॉपरली प्रनाऊन्स करता यायला पाहिजे. टू बी एंगेज्ड इन कन्व्हर्सेशन इन इंग्लिश. कुणी इंग्लिशमध्ये बोलत असेल तर त्यांच्यासोबत इंग्लिशमध्ये त्यांना बोलता यायला पाहिजे, कन्व्हर्सेशन करता यायला पाहिजे. टू राईट नीटली अँड करेक्टली ॲट दी रिजनेबल स्पीड. लिहिता आणि वाचता यायला पाहिजे. टू राईट नीटली अँड करेक्टली ॲट रिजनेबल स्पीड. एक व्यवस्थितपणे लिहिता यायला पाहिजे आणि करेक्टली, ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिता यायला पाहिजे. To read and comprehend stories and incidents in social setup and to understand the content of English newspaper. To read and comprehend stories. एक तर लिहिता यायला पाहिजे आणि सांगता यायला पाहिजे किंवा वाचता यायला पाहिजे जे स्टोरीज आहे ते. आणि कुठलीही गोष्ट एक व्यवस्थितपणे आपण इंग्लिशमध्ये बोलू शकलो पाहिजे किंवा सांगता यायला पाहिजे, किंवा जे इंग्लिश पेपरमध्ये कंटेंट असते ते आपल्याला सांगता यायला पाहिजे आणि वाचतासुद्धा यायला पाहिजे. ठीक आहे, हे होते एम्स ॲट टीचिंग इंग्लिश ॲट सेकंडरी लेवल. ओके, प्रश्न येतात की कुठली मेथड यूज केली जाते किंवा कुठले एम्स आहे इंग्लिश टीचिंगचे, तर हे सर्व आपल्याला यायला पाहिजे. तर लक्षात ठेवा की एम्स कुठले आहे, प्रायमरी लेवलचे एम कुठले आहे, सेकंडरीचे लेवलचे एम कुठले आहे आणि हायर सेकंडरीचे कुठले आहे ते आपल्याला सांगता यायला पाहिजे. एम्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲट हायर सेकंडरी लेवल. टू अंडरस्टँड इंग्लिश विथ ईज व्हेन स्पोकन ॲट नॉर्मल कन्व्हर्सेशनल स्पीड. इंग्लिश समजायला यायला पाहिजे जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा. टू रीड स्टँडर्ड इंग्लिश न्यूजपेपर रेग्युलरली. एक स्टँडर्ड इंग्लिश न्यूजपेपर जसे हिंदू असू शकते किंवा दी हिंदू असू शकते किंवा हितवाड असू शकते, हे न्यूजपेपर्स आपल्याला रीड करता यायला पाहिजे. मीन्स जे हायर सेकंडरी लेवलवर मुलं आहेत त्यांना हे सर्व यायला पाहिजे. टू गेन ॲबिलिटी टू अंडरस्टँड इंग्लिश. मीन्स एक ॲबिलिटी गेन झाली पाहिजे की इंग्लिश समजायला यायला पाहिजे. फ्रॉम दी नेटिव्ह स्पीकर्स अँड टू रिस्पॉन्ड रेसिप्रोकली. किंवा कोणी बोलत असेल किंवा कोणी तुम्हाला काही विचारत असेल तर त्याचं तुम्ही आन्सर व्यवस्थितपणे देता आलं पाहिजे. टू हॅव दी एबिलिटी टू नोट मेकिंग अँड नोट टेकिंग. नोट मेकिंग, कोणी बोलत असेल तर त्यांचे जे पॉईंट्स असतात ते नोट करता यायला पाहिजे. टू बी एबल टू कन्वे वन्स थॉट्स अँड फिलिंग्स टू बी अंडरस्टूड बाय अदर्स. एखाद्याने काही म्हटलेलं आहे त्याचे फिलिंग्स आणि थॉट्स आपल्याला एक्सप्रेस करता यायला पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांना ते समजले पाहिजे या प्रकारे. टू एक्वायर दी vocabulary टू ट्यून of all the situations in one encounters. To acquire the vocabulary to tune means काही बोलायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ते पर्टिक्युलर वर्ड्स किंवा vocabulary यायला पाहिजे त्या प्रसंगाबद्दल बोलायसाठी. टू बी एबल टू यूज रेफरन्स मटेरियल्स लाईक डिक्शनरी अँड थिसरस. तर बघा, आपल्याला डिक्शनरी अँड थिसरस हे यूज करता यायला पाहिजे. टू डेव्हलप अँड एन्जॉय दी लिटररी आयटम्स. आपल्याला टू डेव्हलप अँड एन्जॉय दी लिटररी आयटम्स. जे लिटररी आयटम्स आहे ते आपल्याला डेव्हलप करता यायला पाहिजे आणि एन्जॉय करता यायला पाहिजे. टू डेव्हलप एस्थेटिक सेन्स थ्रू पोएम्स इन इंग्लिश. एक सेन्स म्हणजे जे पोएम आहे त्याच्याशी आपल्याला रिलेट करता यायला पाहिजे. टू अंडरस्टँड ॲडव्हर्टाइजमेंट अँड अप्लाय फॉर हायर स्टडीज अँड फॉर जॉब. कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली असेल तर आपल्याला ते वाचता यायला पाहिजे, समजायला पाहिजे आणि अप्लाय फॉर हायर स्टडीज. आणि आपल्याला हायर स्टडीजला जेव्हा घेत असतो ते आपल्याला अप्लायसुद्धा करता यायला पाहिजे. किंवा आपण कुठे जॉबसाठी शोधत असेल तेव्हा आपल्याला ॲप्लिकेशन किंवा कुठल्या प्रकारे आपल्याला ॲप्लाय करायचं आहे
त्याप्रकारे करता यायला पाहिजे. टू अंडरस्टँड टू लर्न दी फंक्शनल आस्पेक्ट्स ऑफ ग्रामर. फंक्शनल आस्पेक्ट्स आहे जे ग्रामरचे ते आपल्याला लर्न करायचे असतात. टू बी फॅमिलराइज्ड इन दी स्ट्रेस अँड इमोशन पॅटर्न्स ऑफ इंग्लिश. आपल्याला स्ट्रेस आणि इंटोनेशन्स हे पॅटर्न ते यूज करता यायला पाहिजे आणि माहीत असायला पाहिजे. टू बी एबल टू आन्सर एनी ओपन एंडेड क्वेश्चन्स इन एक्झामिनेशन अँड एक्सप्रेस ऑल दी थॉट्स अँड फिलिंग्स इन इंग्लिश. जे ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात ते आपल्याला आन्सर करता यायला पाहिजे इंग्लिशमध्ये व्यवस्थितपणे, आणि आपण काय आपल्याला बोलायचं आहे, एक्सप्रेस करायचं आहे ते आपल्याला त्याची बरोबर मांडणी करता यायला पाहिजे. हे होते एम्स ॲट हायर सेकंडरी अँड प्रायमरी लेवल. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज. आता बघा, जे ऑब्जेक्टिव्स आहे टीचिंग ऑफ इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज ते कुठले कुठले आहे, तर आपण महत्त्वाचेच जे पॉईंट्स आहेत तेच कवर करत आहोत. तर बघा, ऑफिशियल लँग्वेज कमिशन recommended that English should primarily be taught as a language of comprehension. ऑफिशियल लँग्वेज कमिशन यांनी काय रेकमेंड केलं होतं की इंग्लिशला एका प्रायमरीली टू बी taught as लँग्वेज ऑफ कॉम्प्रिहेन्शन म्हणून शिकवायला पाहिजे. ॲज वेल एज बघा, इंग्लिश शुड बी लर्न्ड ॲज लायब्ररी लँग्वेज. इंग्लिशला एक लायब्ररी लँग्वेज म्हणून शिकायला पाहिजे. एस्थेटिक सेन्स प्लेज अ मेजर रोल इन लीडिंग अ मीनिंगफुल अँड एन्जॉयबल लाईफ. ओके, हे काही महत्त्वाचं नाही आहे. नेक्स्ट आहे, डायरेक्टली आपण जाऊ टीचिंग अँड कम्युनिकेशन स्किल, टीचिंग इंग्लिश, लिसनिंग, ऑथेंटिक मटेरियल ऑफ लिसनिंग क्लास. ओके, जे मेथड्स आहे ते आपण उद्या कवर करूया. आजसाठी एवढं सफिशियंट आहे. हे तुम्ही करून घ्या, कारण यामधून क्वेश्चन्स येतात आणि मग आपलं कुठलंच आन्सर रॉंग नको व्हायला, कारण एक मार्क आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. थँक्यू.